संमेलनाच्या निमित्तानं संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र रेणापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय लोखंडे सर, आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले रेणापूर पोलीस स्टेशनचे PSI सन्माननीय जाधव साहेब, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आत्ताच माझ्या शेजारी बसलेले म्हणत होते जाधव साहेब की आम्हाला बी असं वाटतंय की आम्हालाही त्या वर्दीमध्ये असतो तर किती चांगलं वाटलं असतं। एक तरुणांना प्रेरणा मिळणारं हे व्यक्तिमत्व आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, कारण आपल्या रेणापूरला असे अधिकारी लाभणं आपलं खरोखरच अभिमान आहे। या सुंदरशा कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचायत समिती गटसाधन केंद्राचे विषय तज्ञ श्रीमान भोई सर आणि मी जाधव साहेब सांगू इच्छितो की या व्यासपीठावरती अर्ध्यापेक्षा जास्त माझे विद्यार्थी, समोरपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त माझे विद्यार्थी, सक्षम इंग्लिश स्कूल एक रेणापुरामधली एक सुंदर अभिनव उपक्रम राबवणारी आणि चालत्या काळाबद्दल स्वतःमध्ये परिवर्तन करून येणाऱ्या काळाची आव्हान पेलणारी एक शाळा आहे। बंधूंना, काळ बदलतो आहे, आपल्याला बी बदललं पाहिजे। आंतरराष्ट्रीय दर्जाची अभ्यासक्रम राबवणारी ही एकमेव शाळा आहे आणि त्यामुळे विशेष हे आहे, अनेक शाळा फ्रँचायझी घेतात, दुसऱ्याला चालवायला देतात, परंतु सुजित बिकाने माझा विद्यार्थी आहे। सुजित बिकाने स्वतः शाळा काढली, स्वतः जातीनं लक्ष देतो आणि शाळा म्हणजे त्याचा व्यवसाय नाही। कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हटल्याप्रमाणे सावतामाळी कधी पंढरपूरला गेले नाही, त्यांनी त्या पिकामध्ये देव पाहिला, तसा सुजितनं या लेकरामध्ये देव पाहिला आणि त्याच्यासाठी राबतोय, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी टाळा। बंधूंना, दगडू बिकाने जे की या संस्थेचे अध्यक्ष आहेत ते व्यासपीठावरती आहेत आणि जाधव साहेब, अध्यात्मामध्ये एक असं उदाहरण आहे की एकदा दशरथ राजा आरशामध्ये बघितला, एक केस डोक्याचा पांढरा दिसला, लगेच ते आपल्या गुरुकडे गेले आणि सांगितलं की उद्याच माझ्या रामाचा राज्याभिषेक करायचा आहे। माणसानं कधी सेवानिवृत्त व्हावं आणि कधी आपल्या अनुभवाचा फायदा पुढच्या पिढीला द्यावा हे समजलं पाहिजे, असे मार्गदर्शक श्रीमान दगडूजी बिकाने साहेब, ज्यांच्यामुळे हे सगळं या ठिकाणी आपल्याला दिसतंय। व्यासपीठावरती मिलिटरी मधले दोन जवान दिसत आहेत, शिरीष पाटील आणि गणेश कुळवे। आता हे दोघं जणी सीमेवरती लढून इकडे आलेले आहेत आणि त्यांचे खूप चांगली युनिटी आहे। रेणापूरमध्ये चांगले कार्यक्रम करत असताना ही तरुण मंडळी ज्यावेळेस पुढे येते त्यावेळेस खरोखरच आपल्याला अभिमान वाटतो। आणि आणखीन एक महत्त्वाचं आहे, व्यासपीठावरती जी विलास गाडे, मला जसं आठवतंय मी शाळेमध्ये असल्यापासून ते पोस्टमन म्हणून काम करतायत, घरोघरी जाऊन पत्र देत आहेत, कधी कामामध्ये कसूर करत नाहीत, अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार या ठिकाणी झाला, त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या। दुसरी गोष्ट अशी, ही एवढी मोठी बिल्डिंग ज्यांनी दिली असे षडाक्षरी अप्पा। बंधूंना, लिंगायत धर्मामध्ये षडाक्षरी मंत्र असतो आणि त्या मंत्राचं एक वेगळं महत्त्व असतं आणि हा सगळा मंत्र जो आहे तो मंत्र या ठिकाणी अप्पांनी दिलेला आहे आणि त्यांनी जे सहकार्य केलं त्यामुळे ही शाळा या ठिकाणी दिसते। रेणापूरचे ज्येष्ठ नागरिक श्रीमान इगेजी या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे विद्यार्थी केदार हलकुडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी तरुण मंडळी काहीतरी करते आहे। विदा करंदीकर एके ठिकाणी असं म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। याचा अर्थ जे जे उत्तम, मंगल, पवित्र आणि चांगलं आहे ते आपण घेत जावं आणि या शाळेमध्ये ते सगळं होतंय। शासनाचे सगळे उपक्रम राबवले जात आहेत आणि विशेषतः विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जात आहे। आणि आणखीन एक बिकाने सर, आपण इथं मोठ्या मोठ्या गोष्टी मारून उपयोगाचं नाहीये, पालक काय बोलतात हे महत्त्वाचं आहे, विद्यार्थी काय शिकतात हे महत्त्वाचं आहे। स्टुडंट्स, ओनली स्टुडंट्स आर द जज ऑफ टीचर्स। विद्यार्थी हे खरे शिक्षकांचे न्यायाधीश असतात आणि ते तुम्हाला न्याय देण्याचं काम करतात। सुरुवातीच्या काळामध्ये संख्या कमी होती, आज जी संख्या वाढली आहे केवळ या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं समाधान झालंय, त्याच्यामुळे ही वाढलेली आहे आणि अशीच वाढत राहणार आहे। जाता जाता एक छोटंसं उदाहरण सांगतो
एक ट्रेन चालली होती, त्याच्यामध्ये एक मुलगी सीट खाली बसली होती, तिच्याकडे पैसे नव्हते. टीसीनं तिला बोलावून घेतलं आणि विचारलं तुझ्याकडे पैसे नाहीत, तुला खाली उतरावं लागेल. तेवढ्यामध्ये तिथं एक मॅडम आल्या ज्या की गुरुजी होत्या आणि तिला बोलावून घेतलं, काय बाळ तुझ्याकडे पैसे नाहीत, तू ये इकडं. आणि त्या मॅडमनी तिचे पैसे भरले, तिकीट काढलं, तिचा प्रवास झाला. एका स्वयंसेवी संस्थेमध्ये त्या मुलीला त्यांनी दाखल केलं. कालांतरानं मॅडम एके दिवशी परदेशामध्ये असत गेल्यानंतर एका हॉटेलचं बिल देण्यासाठी गेल्या. त्यावेळेस त्यांना असं कळालं की ती बिल कोणीतरी दिलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी चौकशी केली. त्यांना असं लक्षात आलं की मी ज्या मुलीला मदत केली होती ती मुलगी आता मोठी झालेली आहे आणि तिनं सांगितलं की मी बिल दिलेलं आहे, हे बिल त्या पैशापेक्षा खूप कमी आहे. बंधूंनो, ती जी मुलगी होती ती मुलगी होती सुधा मूर्ती, इन्फोसिस कंपनीचे मालक एन नारायण मूर्ती यांच्या पत्नी. आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व जे निर्माण झालं ते सेवाभावी वृत्तीमुळं. आणि सुधा मूर्तीला भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार दिला होता. अशा अनेक सुधा मूर्ती या ठिकाणामधनं निर्माण झाल्या पाहिजेत. तुमच्यामधनं अनेक पद्मश्री पुरस्कार घेणारे व्यक्तिमत्व घडले पाहिजेत. त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे आणि तो निश्चितच या ठिकाणी त्यांचा सफल होईल. त्यामुळे या सर्व प्रयत्नाला एकदा टाळ्या वाजवूया. आणि महत्त्वाचं इथं लेकरं शिकत असताना ज्याप्रमाणे महिलांचं योगदान महत्त्वाचं आहे तसंच पुरुषांचं महत्त्वाचं आहे. कारण आई आणि वडील दोघांची संमती लागत असते. लेकरू घडत असताना दोघांचंही महत्त्वाचं असतं. कारण ज्याला बाईमधली बहीण कळाली तो ज्ञानाईचा मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईमधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईमधली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईमधली आई कळाली तो शिवबा जिजाऊचा शिवबा झाला. आणि तो शिवबा घडवायचा असेल तर तुम्ही दोघांनी प्रयत्न केला पाहिजे. लेकरांना आपण संस्कार दिले पाहिजेत. त्यामुळे आई वडिलांसाठी एक कविता म्हणून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवणार आहे. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळ खोबर माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. माय हरीन काळीज पिका जपती फार, माय हरीन काळीज पिका जपती फार. बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी माय धन्याची हो राणी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. एकदा माय बापामध्ये पैज हो लागली. आई वडिलांमध्ये कधी कधी लुटूक पुटू भांडण होतं आणि ते भांडतात, म्हणतात की लेकरू कोणासारखं आहे. एकदा माय बापामध्ये पैज हो लागली. सांग कुणा वाणी हाय कुणाची सावली. तवा हसून माय म्हणे, तवा हसून माय म्हणे थोडा थोडा दोघावानी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. धन्यवाद. इथं आम्हाला बोलावलं, सत्कार केला, सन्मान दिला त्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकाचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.